जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही GR निघाला होता 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ठिकाणी सध्या जे काही शिक्षक पद भरती होणार आहे, तर ती पद भरती म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती सध्या बघा होणार आहे। आणि त्या अनुषंगाने ज्या ठिकाणी बघा आता उदाहरणार्थ एखादा एक्स प्रकार जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यातीलच उमेदवारांना सध्या त्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य असणार आहे। अशा पद्धतीने सध्या इथं न्यूज जी आली आहे सकाळ न्यूज नेटवर्कमध्ये, तर कंत्राटी शिक्षक नियुक्तीत स्थानिकांना सध्या बघा प्राधान्य असणार आहे। तर काही जिल्हा परिषदमध्ये जाहिरात असेल तर त्या जाहिराती देखील बघा देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जी काही अर्ज प्रक्रिया होती तर ती अर्ज प्रक्रिया सध्या बघा तालुका स्तरावरती मागवण्यात आली होती। तसंच इतर जे काही जिल्हा परिषदेंना फक्त जे काही आयुक्त स्तरावरनं बघा जे महत्त्वाचं पत्र होतं तर ते पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ज्या जाहिरात होत्या तर त्या जाहिरात देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यासंदर्भात बघा तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या। मात्र कालांतराने जी महत्त्वाची आचारसंहिता सध्या बघा लागल्यामुळे जी संपूर्ण भरती प्रक्रिया असेल कंत्राटी शिक्षक भरती, तर ती भरती प्रक्रिया स्थगिती सध्या बघा मिळालेली आहे। तर एकंदरीत जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आता पूर्ण निवडणूक झाल्यानंतर जवळपास डिसेंबर महिन्यामध्ये बघा या ठिकाणी होईल, अशा पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती बघितली होती। तर ह्याच्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या बघा आयुक्त स्तरावरनं महत्त्वाच्या ज्या सूचना आहे कंत्राटी पद भरती संदर्भात, तर त्या देखील इथं बघा आयुक्तालयाच्या सूचना देखील प्राप्त झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांनी बघा करारनामा करणे आवश्यक असणार आहे। म्हणजे जो काही करारनामा असेल तर तो करारनामा उमेदवाराकडून सध्या बघा करून घेणार आहे आणि त्या अनुषंगाने जी काही नियुक्ती असेल तर ती नियुक्तीची कार्यवाही सध्या बघा होणार आहे। तर त्या अनुषंगाने आपण जे काही पेसापद भरती संदर्भात ज्या नियुक्त्या आहेत तर त्या संदर्भात देखील माहिती बघणार आहोत। तर बघा इथं जी काही न्यूज आली आहे तर त्या न्यूजमध्ये महत्त्वाचं म्हणजे स्थानिक जे उमेदवार आहे तर स्थानिक उमेदवारांना सध्या बघा प्राधान्य असणार आहे, अशा पद्धतीने इथे न्यूजमध्ये सध्या देण्यात आलं आहे। तर एकंदरीत जी कंत्राटी पद भरती आहे 10 किंवा 10पेक्षा कमी, तर त्याच्यामध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य असणार आहे। तर ह्याच्यामध्ये आपण सविस्तर बघूया। तर बघा हे जे न्यूज आहे तर ती धुळे जिल्ह्यासंदर्भात सध्या न्यूज आलेली आहे, आजची लेटेस्ट न्यूज आहे। तर ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की 10 किंवा त्यापेक्षा या ठिकाणी बघा 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या शाळेतील शिक्षकांची 2पैकी एका जागेवर कंत्राटी पद्धतीने DED असेल BED असेल पात्रधारक उमेदवाराची निवड प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना शिक्षण आयुक्त कार्यालयाने सध्या बघा दिलेल्या आहे। त्यानुसार या प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक जे काही रहिवासी असेल तर ते स्थानिक रहिवासींना ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास अधिक गुण ह्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांचा विचार करावा। तसेच तालुक्यातूनही उमेदवार उपलब्ध होत नसल्यास संबंधित जिल्ह्यातील उमेदवाराचा विचार करावा असे स्पष्ट करण्यात आलेले आहे। म्हणजे जे काही स्थानिक उमेदवार असेल तर त्या स्थानिक उमेदवारामधून सध्या बघा भरण्यात येणार आहे पदं, पण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे सध्या DED किंवा BED पात्रताधारक उमेदवार असेल तर ते उमेदवार त्यांची जी काही निवड प्रक्रिया असेल तर ती निवड प्रक्रिया म्हणजेच काय, तर बघा निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा असं या ठिकाणी एक म्हटलेलं आहे। त्यानंतर स्थानिक उमेदवाराचे एकापेक्षा अधिक अर्ज जर असल्यास जे अधिक गुण असेल तर अशा उमेदवारांना सध्या बघा निवडी सध्या विचार करावा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे। तसंच बघा तालुक्यातून उमेदवार जर उपलब्ध नाही झाले तर इतर जे काही संबंधित जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार करावा। म्हणजे जे इतर तालुक्यामधील जे उमेदवार असेल तर त्या तालुक्यांचा उमेदवारांचा सध्या बघा विचार करावा असं देखील इथं स्पष्ट सध्या करण्यात आले आहे। तसंच बघा पुढे काय म्हटलेलं आहे की कमी पटसंख्येच्या शाळातील शिक्षकांच्या 2पैकी एका जागेवर कंत्राटी पद्धतीने DED BED पात्रताधारक उमेदवारांची निवड करण्याचा शासन निर्णय 13 सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सध्या बघा निर्गमित केला आहे आणि मात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे कोणतेही निकष विचारात घ्यावेत याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून विचारणा करण्यात येत होती, अशा पद्धतीने इथे एक सूचना देण्यात आली आहे। तर नेमका करारनामा जो असेल तर तो करारनामा सध्या बघा का आवश्यक असणार आहे, तर त्यासाठी इथं काय दिलेलं आहे तर बघा करारनामा काय असणार आहे तर या पार्श्वभूमीवर कंत्राटी नियुक्ती संदर्भात शिक्षण आयुक्तालयाने अतिरिक्त सूचना परिपत्रकाद्वारे ह्या ठिकाणी दिलेली आहे। जो काही करारनामा करायचा आहे तर त्या संदर्भात आयुक्त कार्यालयाने अतिरिक्त ज्या सूचना असेल तर ते संबंधित जिल्हा परिषदेला सध्या दिल्या आहे आणि शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्या करारनामा करणे आवश्यक राहील।
तसेच महापालिका व्यवस्थापन बाबतीत संबंधित महापालिकेच्या शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्याशी, तर नगरपालिका व्यवस्थापनाच्या बाबतीत संबंधित मुख्य अधिकारी यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहील असे परिपत्रकामध्ये इथे नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे तुमची जर नियुक्ती इथं बघा जिल्हा परिषदच्या एका म्हणजे 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये जर तुमची नियुक्ती झाली तर प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी करारनामा होईल. त्यानंतर तुमची जर नियुक्ती ह्या ठिकाणी बघा महापालिके व्यवस्थापनामध्ये जर झाली तर संबंधित महापालिकेचे शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्याशी होईल करारनामा. आणि जर तुमची नगरपालिकाला जर झाली तर त्यांच्या नगरपालिकेचे जे काही मुख्य अधिकारी असेल तर त्यांच्याशी करारनामा करणे आवश्यक राहणार आहे असे परिपत्रकामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहे, अतिरिक्त सूचना, तर त्या सूचनेमध्ये सध्या नमूद करण्यात आलेलं आहे असं म्हटलेलं आहे. तर एकंदरीत संपूर्ण जी काही पदभरती असेल कंत्राटी पद्धतीने GR नुसार, तर ती GR नुसार बघा पुढे इलेक्शन झाल्यानंतर एकंदरीत सुरुवात होईल. तर त्या अनुषंगाने हे पत्र जो होतं तसंच बघा PSA क्षेत्रातील जे नियुक्ती आहे तर त्या नियुक्ती संदर्भात इथं एक स्टेटमेंट होतं. तर त्याच्यात बघा ग्रामविकास विभागाच्या आपल्याला माहिती आहे की 5 ऑक्टोबरला शासन निर्णय PSA क्षेत्रातील शाळेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निवड प्रक्रिया झालेल्या उमेदवारांच्या मानधन तत्वावर नियुक्ती देण्याचे निर्देश आहेत. निवड केलेल्या उमेदवारांना शक्यतोवर बघा 10पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये नियुक्त करावे असं इथे म्हटलेलं आहे. निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यास 10 पटसंख्येपेक्षा अधिक शाळांमध्ये पद या ठिकाणी रिक्त नसल्यास 10 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत नियुक्ती देता येईल असे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही PSA पदभरतीमध्ये जो आदेश निघाला होता तर त्या आदेशानुसार आपल्याला माहिती आहे की 5 ऑक्टोबरला आदेश निघाला होता. त्यानुसार मानधन तत्वावर PSA पदभरतीमध्ये या ठिकाणी बघा जे उमेदवार असेल तर त्यांना नियुक्ती द्यायची आहे. तर ती नियुक्ती कोणत्या शाळेवर द्यायची होती तर जे सध्या बघा निवड प्रक्रिया झालेले जे काही उमेदवार आहे तर त्यांना नियुक्ती कोणत्या शाळेवर मिळणार आहे तर शक्यतो बघा 10पेक्षा अधिक जिथं पटसंख्या असेल म्हणजे ज्या ठिकाणी 10पेक्षा अधिक पटसंख्या आहे म्हणजे 10, 11, 12, 13 जेवढे असेल तेवढे, तर अशा शाळेमध्ये सध्या बघा नियुक्त करावे असं इथं म्हटलेलं आहे. आणि निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती देण्यास 10 पटसंख्येपेक्षा अधिक शाळेमध्ये पद रिक्त जर नसल्यास तर अशा उमेदवारांना 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असेल तर त्या पटसंख्येच्या शाळेमध्ये देखील नियुक्ती देता येईल असं देखील इथं स्पष्ट करण्यात आलं आहे PSA पदभरती संदर्भात. तर एकंदरीत जी कंत्राटी पदभरती असेल तर ती पदभरती प्लस जी PSA पदभरती मानधन तत्वावर तर ह्यांच्यावरती सध्या बघा हे महत्त्वाचे स्टेटमेंट असणार आहे. तर जे उमेदवार सध्या 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेली जी पदभरती असेल कंत्राटी स्वरूपात तिची जर तुम्ही वाट बघत असाल तर त्या संदर्भात बघा एकंदरीत जी प्रक्रिया असेल तर ती निवडणूक झाल्यानंतर ह्या ठिकाणी कदाचित सुरू होऊ शकते आणि त्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया पुढे बघा होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये जे DED BED पात्रताधारक उमेदवार असेल तर ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर त्यांना देखील आता वेटच करायला पडेल. पण सध्या महत्त्वाचं इथे जे जॉईन होताना करारनामा देखील महत्त्वाचा असणार आहे तर तो देखील लक्षात घ्या. तर हे एक महत्त्वाची सध्या बघा कंत्राटी शिक्षक नियुक्तीला स्थानिकांना प्राधान्य असणार आहे. तर हे एक महत्त्वाचं इथं न्यूज होती. तर ही न्यूज सकाळच्या वतीनं सध्या बघा आलेली आहे. एकंदरीत संपूर्ण जे काही जबाबदारी असेल तर ती अधिकारी करारनामा करणे हे या ठिकाणी बघा त्यानुसार आवश्यक असणार आहे. तर एकंदरीत जी भरती प्रक्रिया असेल तर ती भरती प्रक्रिया शिक्षण आयुक्तालयांच्या सूचनेनुसार पुढील जी प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी होऊ शकते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट व्हिडिओ सध्या बघा तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.